नोकरीच्या नावाखाली महिला पोलीस साध्या वेशात एका कंपनीत जातात आणि तिथल्या महिला कर्मचाऱ्यांची ओळख वाढवतात. आणि मग उघडकीस येतो TCS सारख्या मोठ्या कंपनीत नाशिकमध्ये सुरू असलेला भयंकर प्रकार. सगळं खूप फिल्मी वाटतंय किंवा आपण सोशल मीडियावरती असल्या गोष्टी अनेकदा वाचतो. पण TCS सारख्या कंपनीत असं काहीतरी घडेल, अशा कंपनीत जिथं मुलं मुली कॉलेजमध्ये असल्यापासून नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करतात, तिथे धर्मांतर आणि छळ अशा गोष्टी होत असतील असा विचारही आपल्या डोक्यात येत नाही. पण तसंच झालंय. एका महिलेनं तक्रार दिली, पण तरीही पोलिसांना डायरेक्ट जाऊन कारवाई करता येणार नव्हती. असं नेमकं का झालं? या सगळ्याची सुरुवात कशी झाली आणि कशा पद्धतीनं धर्मांतर आणि छळ केला जात होता? आता या प्रकरणात नवीन काय अपडेट आहे, तपास कसा आणि काय सुरू आहे, हे सगळं आपण या व्हिडिओतनं समजून घेऊया. नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक. एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मार्च 25ला धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरण उघडकीस येतं. एक महिला ही देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सांगते की ती मुंबई नाका परिसरात BPO मध्ये काम करते. 2022 ते 2026 मध्ये तिच्या 3 सहकाऱ्यांनी, ज्यात एका महिलेचाही समावेश आहे, त्यांनी तिच्या भावना दुखावल्यात. एका पुरुष कर्मचाऱ्यानं तिला शारीरिक छळ केल्याचं पण ती सांगते. मग हळूहळू एक एक गोष्ट उघडकीस येते. पोलीस साध्या वेशात कंपनीत जातात आणि इतरांशी बोलून त्यांना विश्वासात घेतात. त्यांच्या सोबतही असं झालं असेल तर पुढे या अशी त्यांना विनंती केली जाते. आणि तुम्हाला धक्का बसेल, पण 3 एप्रिलपर्यंत एकूण 9 FIR या सगळ्या प्रकरणात दाखल होतात आणि यापैकी 8 FIR या महिला कर्मचाऱ्यांनी दाखल केलेल्या असतात, ज्यात त्यांना लैंगिक अत्याचाराचे गुन्हे आणि धर्माशी संबंधित अनुचित शेरेबाजीचे या FIRs मधनं आरोप केले जातात. तर एक FIR एका पुरुष कर्मचाऱ्यानं दाखल केला होता, ज्यात त्यानं आपल्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचं नमूद केलं होतं. तक्रार करणाऱ्यांपैकी अनेकांनी असंही सांगितलं की त्यांनी या समस्या कंपनीच्या HR विभागाच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या, पण आरोपींविरोधात कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. आता या प्रकरणातले आरोपी नेमके कोण आहेत? तर नाशिक TCS कंपनी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची ओळख आसिफ अन्सारी, शफी शेख, शाहरुख कुरेशी, रजा मेमन, तौसिफ अत्तार आणि दानिश शेख अशी पटली आहे. याच्या व्यतिरिक्त एका महिलेलाही अटक करण्यात आली असून तिची ओळख अद्याप उघड करण्यात आलेली नाहीये. पण ती बाई काय करायची हे कळल्यानंतर तुम्हालाही धक्का बसेल. या तरुण मुलींना जाळ्यात ओढल्यानंतर ही सध्या जी महिला फरार आहे, ती महिला त्यांना मुस्लिम पेहराव, नमाज पठण आणि चालीरीतींबद्दल ट्रेनिंग द्यायची. त्यांना स्वतःच्या धर्मापासून दूर करण्यासाठी त्यांचा ब्रेनवॉश सुद्धा केला जायचा. या 7 आरोपींपैकी 6 जण सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत, तर एक आरोपी फरार असल्याचं मानलं जातंय, म्हणजेच ती महिला. 8वी आरोपी, जी कंपनीच्या नाशिक कार्यालयाचं काम पाहणारी HR मॅनेजर आहे, ती देखील सध्या पोलीस कोठडीत आहे. तिची कोठडी आज संपणार असून पुन्हा जिल्हा सत्र न्यायालयात तिला हजर करण्यात येणार आहे. अटकेत असलेल्या संशयित कर्मचाऱ्यांना सस्पेंड म्हणजेच निलंबित करण्यात आलंय. तपास पथकातर्फे कंपनीतील CCTV फुटेज तपासण्यात येत असून आरोपींची बॅक हिस्ट्री देखील गोळा करण्यात येते. त्यातून अनेक गोष्टी समोर येऊ शकतात. SIT पथकानं संबंधित कंपनीकडे CCTV फुटेज मागून अटकेतील संशयितांची सविस्तर माहिती गोळा करायला सुरुवात केली आहे. आरोपींनी ज्या कंपन्यात काम केलं याच्या आधी तिथे अशा प्रकारच्या तक्रारी होत्या का, याचीही पडताळणी सध्या सुरू आहे. या तपासातून गुन्ह्याची पद्धत उघड होऊ शकते. हे एक रॅकेट आहे का, हे समोर येऊ शकतं. आणि ज्याला एक कॉर्पोरेट जिहाद म्हटलं जातंय, तसाच हा प्रकार आहे का, हे या सगळ्यातनं स्पष्ट होऊ शकतं. कंपनी व्यवस्थापनानं अशा कृत्यांना पाठिंबा नसल्याचं स्पष्ट करत अटकेतील कर्मचाऱ्यांना तात्पुरतं निलंबित केलंय. अश्विनी, जी 51 वर्षीय HR मॅनेजर आहे, तिची पोलीस कोठडीची मुदत ही सोमवारी संपत असल्यानं तिला जिल्हा सत्र न्यायालयात हजर केलं जाणार आहे. अश्विनीवरती पीडित मुलींच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे. याबाबत कंपनीने नक्की काय स्टेटमेंट जारी केलंय तेही आपण बघणार आहोत. याच्यात काय म्हटलं गेलंय बघा. त्यांचं हे ऑफिशियल स्टेटमेंट आहे समोर आलेलं. त्यात ते असं म्हणतात की TCS हॅज अ लॉंग स्टँडिंग झिरो टॉलरन्स पॉलिसी टुवर्ड्स हरॅसमेंट अँड कोअर्जन ऑफ एनी फॉर्म. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस मध्ये कोणत्याही प्रकारच्या छळवणूक आणि जुलूम विरुद्ध दीर्घकालीन शून्य सहनशीलता धोरण आहे. We have always ensured the highest standards of safety and well-being of our employees at the workplace
As soon as we were made aware of the matter in Nashik, we took swift action. The employees being investigated have been suspended pending an inquiry. We are cooperating with the local law enforcement authorities and further action will be based on the conclusion of the investigation, TCS spokesperson. म्हणजे त्यांचं काय म्हणणं आहे की टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये कोणत्याही प्रकारच्या छळवणूक आणि जुलूम विरुद्ध दीर्घकालीन शून्य सहनशीलता धोरण म्हणजे झिरो टॉलरन्स पॉलिसी आमची आहे. आम्ही नेहमीच आमच्या कर्मचाऱ्यांच्या कार्यस्थळी सुरक्षितता, सन्मान आणि कल्याणाच्या सर्वोच्च मानकांची खात्री केली आहे. नाशिकमधील या प्रकरणाची माहिती मिळताच आम्ही तात्काळ कारवाई केली असून अंतर्गत चौकशी प्रक्रिया सुरू केली आहे. तपासाअंतर्गत असलेल्या कर्मचाऱ्यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित करण्यात आलंय. आम्ही स्थानिक कायदा अंमलबजावणी प्राधिकरणांसोबत पूर्ण सहकार्य करत आहोत आणि पुढील कोणतीही कारवाई या तपासाच्या निष्कर्षांवर आधारित असेल असं म्हटलेलं आहे प्रवक्ता टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीनं. आता याच्यातनं अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत किंवा याच्यातनं अनेक गोष्टी या धक्कादायक सुद्धा आहे. त्याच्यात जी SIT स्थापन करण्यात आलेली आहे त्यांच्याकडनं सुद्धा या सगळ्यामध्ये चौकशी सुरू आहे. CCTV फुटेज जे आहे ते मागवलेलं आहे. बॅक हिस्ट्री ज्यांना अटक करण्यात आलेली आहे त्यांची सगळी बॅक हिस्ट्री जी आहे ती याच्यात काढण्यात आलेली आहे. पण मूळ मुद्दा हा आहे की हे सगळे लोक हे सिनियर एम्प्लॉईज होते, हे लीडरशिप रोल्समध्ये होते आणि त्यांच्याकडनं हे करण्यात आलेलं आहे. आता ज्या महिलेनं सर्वात पहिले या प्रकरणामध्ये FIR दाखल केलेली होती त्या FIR मध्ये नेमकं काय लिहिलेलं आहे त्याच्यासाठीचा जो संपूर्ण व्हिडिओ आहे तो आमच्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळेल. त्याची लिंक मी इथे वर जोडते वाटल्यास. त्याच्यातनं सुद्धा अनेक धक्कादायक खुलासे जे आहेत ते या सगळ्यामध्ये समोर येत आहेत. पण प्रश्न असा आहे की इतक्या मोठ्या एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये 4 वर्षांपासून असा प्रकार घडतोय आणि याची कुणालाच कल्पना नाही, पुसटशीही कल्पना नाही, असं होणं कसं शक्य आहे? आणि जर हे सगळे म्हणतायत ज्यांनी जाऊन FIR दाखल केलेल्या आहेत ते सगळे जर म्हणतायत की आम्ही HR ला जाऊन हे सांगण्याचा प्रयत्न केलेला होता पण आमची तक्रार त्याची दखल घेण्यात आलेली नाही, आम्हाला धर्मांतर करायला लावलं, महिलांकडे विचित्र इशारे करून बघितलं जायचं, त्यांच्याकडे वाईट नजरेनं बघितलं जायचं, त्यांना अनकम्फर्टेबल वाटेल असं एक ॲटमॉस्फिअर तयार झालेलं होतं किंवा केलेलं होतं या काही लोकांनी जे अशा प्रकारचं कृत्य करत होते. त्यांना त्यांच्या धर्मावरनं अनेक गोष्टी बोलल्या जायच्या, हिणवलं जायचं आणि हे सगळं होत असताना HR मॅनेजर किंवा कंपनीचं या कुठल्याच बाबतीत त्यांनी कुठलीच ॲक्शन घेतली नाही. हे कसं काय झालं हा सगळा प्रश्न याच्यातनं उपस्थित होतो. कारण इतक्या मोठ्या कंपनीजमध्ये जर आत्ताच्या घडीला हे असं होऊ शकत असेल तर जे छोट्या छोट्या जागांवरती गावांमध्ये हे सगळे प्रकार आपण ऐकतो त्याचं गांभीर्य आता किती वाढलेलं आहे हे आपल्याला याच्यातनं लक्षात येतं. आता या सगळ्यावरती मुख्यमंत्री फडणवीसांनी जेव्हा प्रतिक्रिया दिली तेव्हा त्यांचं असं म्हणणं आहे की हा एक खूप गंभीर हे प्रकरण आहे आणि मी पोलिसांचं कौतुक करतो की त्यांनी इतक्या स्विफ्टली या सगळ्यामध्ये पटकन पाऊल उचललं आणि लोकांना अरेस्ट केलेले आहेत आणि याची जी चौकशी आहे ती आता केली जाणार आहे वगैरे वगैरे अशी प्रतिक्रिया त्यांच्याकडनं देण्यात आली आहे. पण तरी सुद्धा प्रश्न हाच आहे की इतक्या मोठ्या कंपनीमध्ये हे घडतंय आणि हे फक्त आत्ता म्हणजे गेल्या महिनाभरातली ही घटना आहे तर अशातला भाग नाहीये. हे 4 वर्षांपासून सुरू होतं. त्याच्यातली जी पीडित महिला आहे जिने सर्वात पहिले जाऊन तक्रार दिली तिने हे सुद्धा सांगितलं की सुट्टीच्या दिवशी तो जो एक व्यक्ती होता लीडरशिप रोलमधला तो तिला रिसॉर्टवरती त्यांनी तो घेऊन गेला आणि तिथे जाऊन त्यांनी तिच्यावरती शारीरिक छळ तिचा केला आणि अत्याचार केला असं सुद्धा तिने या सगळ्यामध्ये सांगितलेलं होतं. त्याच्यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता याच्यावरती आता कशी कारवाई केली जाते आणि TCS याच्यापुढे काय भूमिका घेतं एक कंपनी म्हणून हे बघणंही तितकंच महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि या प्रकरणातले अपडेट्ससाठी आणि इतर सगळ्या बातम्यांसाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.